डॉक्टर प्रदीप वैद्य म्हणावं की नाही असं आहे. नको म्हणायला. बरं. आपका फिल्मों में आना कैसे? एक्चुअली आना नहीं हुआ, ज्यादा पक्क राहणं तिथे झालं. मराठी चॅनल आमचं नाव त्याचं इंद्रायणी असं ठेवलं. मोठे प्लेयर्स त्याच्यापेक्षा पुढे यायचे. तेव्हा असं मेजर धक्का बसला. त्या काळामध्ये ही अशी डिजिटल ट्रान्झॅक्शन वगैरे नव्हती, तर तुम्हाला कोरे चेक देऊन ठेवायला लागायचे. तसे 4-4 चेक्स देऊन ठेवलेले असेल पेपरवाल्याकडे. अशा सगळ्या लोकांनी ज्यांच्याकडे हे कोरे चेक्स होते त्यांनी माझ्यावर 138च्या केसेस. ॲम्बिशन चुकतेय का, मार्ग चुकतायत का, आपण मूर्ख आहोत, म्हणजे बुद्धिभेद ज्याला म्हणतो तिथे बाजूलाच हे रेस्पॉन्सचं कंपाऊंड आहे. इथे काहीतरी होऊ शकतं. खूप पैसे लागणार होते, माझ्याकडे पैसे नव्हते. आणि त्याच्यामध्ये प्राज कंपनीचे जे प्रमोद चौधरी, ह्या दोघांना माझं प्रपोजल कुठेतरी खूप आवडलं. सो वी वुड लाईक टू सपोर्ट यू मॅडनेस. बॉक्स कन्वर्ट करणं त्या पडलेल्या इंडस्ट्रीत, हे तिथे सुरू झालं. So that was the story. की sum total is always more than the algebraic sum. 2+2 5 होत आहे. हो, त्यातली गंमत आहे. गंमत आहे त्यातली. ही गंमत तुम्हाला सारखी ऑन युअर टोज ठेवते. नमस्कार. संवेदन गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला पॉडकास्ट आहे ज्याचं नाव आहे टर्निंग पॉइंट. म्हणजे जीवन हे वळणावळशाचं असतं आणि सातत्याने काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित वळणं येत असतात. तर पुलं म्हणतात ते वळण सरळ कसं असू शकेल, तर वळण सरळ नसतंच. ते खरं म्हणजे धोकादायकच असतं. कारण नेहमीच घाटामध्ये लिहिलेलं असतं, घाट माथ्याचा रस्ता वळण आहे, सावकाश चालवा. तर अशी सावकाश आपण चालवत असताना आपण खूप प्रगती करतो का, आणि घाटमाथ्यावर पोचल्यानंतर आपल्याला सगळा आनंद, निसर्गाचा आनंद मिळतो का, असा प्रश्न येतो. आणि जे जितकं आपल्या प्रवासाबद्दल खरं आहे तितकंच हे मानवी जीवनाबद्दल पण खरं आहे. आणि या मानवी जीवनाचं चित्रण जसं मी आत्ता एका वाहनाच्या प्रवासातनं केलं, तसं चित्रण नाटकातनं होत असतं. खरं म्हणजे नाटक, टर्निंग पॉइंट आणि मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या शेवटी एक मोठा टर्निंग पॉइंट असतो. शेवट कसा येईल हेही सांगता येत नसतं. आणि अशा प्रकारे मनाशी, प्रेक्षकांच्या मनाशी खेळवत खेळवत नाटक फुलत असतं. आणि नाटक आणि मानसिकता ह्याची खूप मोठी जवळीक आहे. फ्रॉइडला इडिपस सेरिक्स हे नाटक बघत असताना इडिपस कॉम्प्लेक्स ही संकल्पना सुचली. एजे क्रॉनिन यांनी ब्रिटिश मेडिकल संस्था एकेकाळी हादरवून टाकल्या होत्या. ते डॉक्टर्स होते. सॉमरसेट मॉम हे देखील डॉक्टर्स होते. आणि आपल्याकडे पण अशी वेगवेगळ्या ॲक्टर्सची मोठी परंपरा आहे. डॉक्टर आगाशे आहेत, डॉक्टर लागू आहेत, डॉक्टर घाणेकर होते. तर या सगळ्यामध्ये एक आपल्याला एक सामायिकता दिसते की ते नाटकाविषयीचं प्रेम. आणि असंच एक मोठं प्रेम मनात ठेवून प्रचंड मोठा हेअरपिन बेंडवरती गाडी वळवून जे आपल्याकडे आज होस्ट आलेले आहेत त्यांनी आता खूप नाट्य क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे. तर असे प्रदीप वैद्य आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर प्रदीप वैद्य म्हणावं की नाही असं आहे. नको म्हणायला. बरं. कारण ते गडाचे दोर आपण केव्हाच कापलेत वगैरे. हो, वा वा, छान. तसं ते काहीतरी आहे. मग मला असं विचारायचं आहे की जरा जुन्या स्टाईल प्रमाणे अमीन सयानी ने आपका फिल्मों में आना कैसे आपका इसमें कैसे आना हुआ, जरा बताइए आप. एक्चुअली आना नहीं हुआ, ज्यादा पक्क राहणं तिथे झालं. ओके. कारण मी मेडिसिनला आलो त्याच्या आधीपासून खूप नाटक, संगीत हे चालू होतं. म्हणजे असं काहीच नाही की
ते सोडलं किंवा आता मेडिसिनला आलो म्हणजे आता काहीच नाही करायचं, समहाव मला असं कधीच वाटलं नाही की मी अभ्यास करायचा तर हे सोडायला पाहिजे. बरं. म्हणजे 12वी सुद्धा, आता हे फार जुनं होतंय पण तरी सुद्धा सांगायला हरकत नाही की 26 फेब्रुवारीला माझं शेवटचा नाटकाचा प्रयोग झाला आणि 5 मार्चला माझी परीक्षा होती. अँड स्टील आय कुड गेट दोज मार्क्स की जिथे मला सो मे बी काहीतरी ती फॅकल्टी, आणि मला सुदैवाने आई वडील पण असे नाही भेटले की जे मला चेपत राहिले की नाही तुला अभ्यास कर, हे कर, काय परीक्षा आहे तुला, काय हे नाही. सो समहाव दॅट तो काहीतरी जो भाग होता तो माझ्याकडे होता की कुठेतरी ते धाडस म्हणूया किंवा काहीतरी नाही आपण करूया असा एक भाग होता. अस्वस्थता होती एक की आणि मला हे करायचंय आणि मी हे करतोय, बॅलन्स साधत करतोय. आणि इनफॅक्ट अस्वस्थता तेव्हा नव्हती मेडिसिनला येईपर्यंत. मेडिसिनला येईपर्यंत कम्फर्टेबली करत होतो दोन्ही गोष्टी. मेडिसिनला आल्यानंतर साधारण 84-85 मध्ये 82ला माझी मेडिसिनची ऍडमिशन आहे आणि सेकंड इयरच्या आसपास ती काहीतरी अस्वस्थता सुरू व्हायला लागली. आणि ते बहुधा त्याचं मूळ माझ्या फर्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये आहे. बरं. फर्स्ट इयरचा रिझल्ट माझा मी 2 विषयांमध्ये फेल म्हणून आला. बरं. अँड दॅट वॉज अ सरप्राईज. मी आयुष्यात पहिल्यांदा फेल झालो. ओके. आणि मला काही कळेना की असं कसं झालं, कारण मला एक सवय होती की मी मार्क्स मला किती मिळतील याचा एक अंदाज मी काढून ठेवला. आणि मग मी रिव्हॅल्युएशनला हे केलं आणि त्या दोन्ही पेपर्समध्ये मी चांगला पास झालो. क्या बात आहे. आणि फर्स्ट इयर बऱ्यापैकी लगेच क्लीनली सुटलं. मला खूप इतर प्रॉब्लेम्स होते की मला इंग्लिश बोलता यायचं नाही. मला तिथे टोपेवाला नॅशनल मेडिकलमध्ये सगळे पारसी लोक खूप असायचे, सोबो कल्चर सगळं. आणि त्यांना म्हणजे मी असा फार गावठीच होतो खरं तर त्यांच्या पुढे, असं मला एक कॉम्प्लेक्स होता. आणि त्यामुळे मला ते त्याच्यात परत हे आलं की अरे बापरे फेल झालो असं कसं. पण मग ते नाही झालंय हे कळल्यानंतर मग तिथे कदाचित ते सुटलं असतं. जर मी फेल झालो असतो तर मे बी मी तिकडे गेलोच नसतो पुढे. आणि मग मी माझं नाटक बिटक चालू होतं, तिथेच मी काहीतरी करत राहिलो. ते चांगलंच होतं, कारण पहिल्यापासून असं नव्हतं की मी काहीतरी सुमार नव्हतो करत. एका ते अप्रिशिएट व्हायचं की 12वीच्या 52 वर्षात मला जवळजवळ 137 बक्षिसं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळाली. असंही नाही म्हणजे असं एक कुठेतरी त्याला एक काहीतरी बाहेरच्या लोकांकडून मिळत होतं. मग असं असताना ते मेडिसिन पण होतंय का नाही का काय असं काहीतरी ते तो पहिला एक जो झटका आपल्याला काहीतरी बसतो ना, पहिला टर्निंग पॉइंट, तो झटका थोडासा बसला. आणि मग कदाचित मग माझं मन जास्त इकडे झुकायला लागलं की नाही मला हे जास्त सुख देते, जास्त मजा येते ह्याची. आणि मग त्यानंतर ते विनय आपटेचं नाटक होतं, त्याच्यात मला काम करायचं होतं. पण समोर सेकंड MBBSला मला सारखे गचके बसत होते, ते मला करता नाही आलं. तर अशा काही काही गोष्टी होत्या. आणि त्यावेळेला मी माझी एक ॲड एजन्सी पण उघडली होती. म्हणजे एकीकडे मेडिसिन चालू होतं, एकीकडे हे पण चालू होतं. म्हणजे हे सगळं असतंच, असं काहीतरी एक डोक्यात असल्यासारखं चालू होतं. आणि त्यामुळे मी इकडे आलो पेक्षाही मी इकडे थांबायचा निर्णय जास्त घेतला असं मी म्हणेन. मस्त. म्हणजे मी मेडिसिनकडे गेलो असतो, तो गेलो नाही असं आपण म्हणू. कारण त्याच्यात अजून पण 2-4 फॅक्टर्स हळूहळू नंतर व्हायला लागले. मी थर्ड इयर पूर्ण करू शकलो नाही, कारण मला सेकंड इयरलाच खूप प्रॉब्लेम्स येत होते. त्याच्यामध्ये मला सेशनलचे जे मार्क असायचे आपले इंटरनल तेच मिळायचे नाही, त्यामुळे मी पास होणं कधी शक्यच नव्हतं. असं ते काहीतरी झालं होतं. आणि सेशनल्स मला न मिळण्याचं कारण माझी ॲब्सेंटी होती. आणि ती काही क्युअर होणार नव्हती, कारण मी सारखाच काहीतरी म्युझिक आणि नाटक आणि असं चालू असायचं. मग हे सगळं असं ते कोंबडी आधी का अंड आधी असा तो इश्यू होऊन बसला. तर मी थोडा दूर फेकला गेलो त्या सगळ्यातून, मेडिसिन पासून. आणि मग मी परत आलो 92 मध्ये.
आणि तेव्हा मी ठरवलं की आता हे पूर्ण करायचंच. अँड आय डीड इट. 92 to 95च्या ह्याच्यामध्ये परत येऊन तो एक विषय आणि पुढे पूर्ण केलं, हे पूर्ण तडीच नेलं. हां. बाय दॅट टाइम इकडला इंटरेस्ट संपलेला होता बरं. मेडिसिन मधला. तर आपल्याला इथे काही विशेष ॲम्बिशन आहे का, तर नाही. आता आपण एक ते घेतलेलं आपण पूर्ण करायला आलो, आपण ते केलं. बरोबर. काहीतरी इरेज पेटण्याचा सुद्धा मुद्दा नव्हता. आपण ते करूया, ते आपल्यालाच बरं वाटेल की आपण केलं. खूप जण मला म्हणायचे की काय फरक पडतो, तू आता ऑलरेडी इथे बरोबर करतोच आहे, काय फरक नाही पडत, असू दे करूया. मोरात इंटर्नशिप करण्याचा मुद्दा आला तेव्हा म्हटलं नकोच करायला. पुढे केलीच नाही. MBBS केलाय आता खूप झालं, हे अजून नको. बस एक आपण काय शिक्का मारून घेतला स्वतःवर आणि आता पुरे झालं. अशा पद्धतीने मी त्याच्यातून खरं तर म्हणजे इकडून जो बाहेर पडलो असतो तो मी बाहेर पडलो नाही. आणि ह्या लाईन्सवर मी काहीतरी काम करत राहिलो की म्युझिकमध्ये. तेव्हा मी म्युझिकमध्ये जास्त काम करतो, नाटकात नाही करायचं तेवढं. आणि 89-90 पर्यंत 93 पर्यंत मी म्युझिक कंपोजिंग आणि हे सगळं करत होतो. चंद्रप्रकाश द्विवेदी आपला डॉक्टर चाणक्य नायर मधला असतो, तर त्याच्या चाणक्य सिरीजमध्ये मी बऱ्यापैकी म्युझिकचं काम केलं होतं. फक्त माझं वय कमी असल्यामुळे तिथल्या सगळ्या पॉलिटिक्समुळे मला ती पोझिशन नाही मिळू शकली की संगीतकार म्हणून. ती संगीतकार ही पोझिशन मला तो ज्याच्यात देणार होता ती फिल्मच बंद पडली 93 मध्ये. मग असं वाटायला लागलं की आपण म्हणजे तिथे अस्वस्थता सुरू झाली. बरं की आपण पेरतो ते उगवत का नाही. आपण काहीतरी करायचा प्रयत्न करतो, आपण काहीतरी प्रयत्न करतो, त्या दिशेने आपण काहीतरी करत जातो, ते होत का नाही. बरं. आता हे होत का नाहीचे अनुभव मेडिसिन पासून सुरू झाले आणि ते ह्या दोन्हीकडे आता यायला लागले. म्हणजे मला 93 मध्ये म्युझिकमध्ये पण हे झटके बसायला लागले. मग काहीतरी असं सुरू झालं की नाही आपण ह्या सगळ्याच्या वर जायला पाहिजे. हे आपण फार पेटी लाईफ जगतो, सगळ्याच्या वर जायला पाहिजे. एक पॉवरचा काहीतरी फील. आणि ते ॲड एजन्सीमुळे मी खूप अशा सगळ्या गोष्टींना एक्सपोज होत होतो. तर मग असं वाटायला लागलं की आपण काही वेगळं करूया का, उद्योजक ह्या लेवलवर काहीतरी करूया का. आणि मी तेव्हा काही माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मराठी चॅनल निर्माण करण्याच्या मागे लागलो. टीव्ही चॅनल तेव्हा नव्हताच. बरं. सो 94 पासून मी खूप रिसर्च करून एका पॉइंटला इथपर्यंत मी आलो की मराठी चॅनल, आमचं नाव त्याचं इंद्रायणी असं ठेवलं होतं. बरं. त्याचं आम्ही तेव्हा APR-1 नावाचा सॅटेलाईट भारताने तेव्हा जस्ट प्रक्षेपित केला होता आणि त्याच्यावरून आम्ही त्याचं हे केलं, काय म्हणतात, टेस्ट ट्रान्समिशन. आणि ते काही झालं नाही पुढे, कारण मग मोठे प्लेयर्स त्याच्यात उतरले अचानक. व्हेरी बिग प्लेयर्स. आणि मग तेव्हा असं मेजर धक्का बसला तेव्हा. मग ते जे काही नॉलेज होतं त्याचा वापर करून एक TV-वरचं मॅगझिन काढूया असं एक डोक्यात. आणि ॲड एजन्सीमुळे मला प्रिंटिंग सगळं माहिती होतं. सो म्हटलं आपण मॅगझिन काढूया, साप्ताहिक. बरं. म्हणजे साप्ताहिक काढलं आणि ते मी चालवायला लागलो. आणि ते मी जवळजवळ 34 अंक का 32 का 33 अंक काढले. आणि 34व्या अंकाला माझ्या बँकेवर प्रशासक आणला गेला आणि ती बँकच बुडली. त्यामुळे आता काय करायचं. आणि मी मेजर लॉसेसमध्ये गेलो तेव्हा. आणि तेव्हा तर म्हणजे नुसते फायनान्शियल लॉसेस नाही, त्या काळामध्ये ही अशी डिजिटल ट्रान्झॅक्शन वगैरे नव्हती. तर तुम्हाला कोरे चेक देऊन ठेवायला लागायचे. अच्छा. म्हणजे पेपर सप्लायर्स असायचे. तुम्ही मॅगझिन छापता तर तुम्हाला पेपर लागतो. तुमच्या दर आठवड्याला किती पेपर लागला हे तुम्हाला नंतर कळतं, किती प्रती टाकल्या. तर ते प्रेसवाल्याकडे तुमचे कोरे चेक असायचे. मग प्रेसवाला तुम्हाला सांगायचा फोन करून की तुमचा एवढा पेपर झाला, त्याचं मी बिल करतोय. बरं. मग तो त्याच्यावर काय 64,000 रुपये मी टाकले असं म्हणून तो
टाकायचं. तो पेपरवाल्याच्या वतीने तो चेक टाकायचा. तर असे 4-4 चेक्स देऊन ठेवलेले असायचे पेपरवाल्याकडे. आणि अशा सगळ्या लोकांनी ज्यांच्याकडे हे कोरे चेक्स होते त्यांनी माझ्यावर 138च्या केसेस केल्या, खोटे त्याच्यावर आकडे घालून. आणि पुढे 98 पासून 5 वर्ष माझी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सळो का पळो. म्हणजे तेव्हा माझं लग्न मी 98 मध्ये केलं होतं. कारण हे सगळं आता काहीतरी आपण करतोय आणि एक्झॅक्टली उलट्या गोष्टी त्या पहिल्या 5 वर्षांमध्ये सातत्याने होत राहील. आणि मग असं वाटायला लागलं की हे काय चाललंय. म्हणजे ते मी मगाशी जे म्हणत होतो की ॲम्बिशन चुकतीये का, मार्ग चुकतायत का, आपण मूर्ख आहोत का, हे काय चाललंय काय म्हणजे कळायचंच. म्हणजे बुद्धिभेद ज्याला म्हणतो आपण त्या एका ॲब्सोल्यूट लेव्हलला 2002 पर्यंत. तेव्हा 2002 मध्ये मला एक लहान मुलांचं सेंटर होतं. तिथे त्यांना नाटक शिकवूया असं सुचलं तुला? नाही, त्यांनी पोझिशन क्रिएट झाली आणि ते माझ्या एका मित्राच्या थ्रू माझ्याकडे आलं. आणि तिथे ते शिकवत असताना त्या वर्षात मला असं लक्षात आलं की इकडून आपण काहीतरी करायला पाहिजे. दिस इज व्हेअर आय यू बिलॉंग. म्हणजे दिस इज प्रदीप वैद्य इकडे. असं काहीतरी. आणि मग ते त्या 2002 पासून 2007 पर्यंत तो सगळा रेस्टोरेशनचा 5 वर्षाचा काळ गेला. आणि बाय दॅट टाइम माझं नाटकातलं काम खूप चांगलं व्हायला लागलं. त्यातल्या काही ज्या टेक्निकल ॲबिलिटीज म्हणजे मुंबईत नकळत माझ्यात आलेल्या होत्या, तर त्यातल्या काही गोष्टी एक्सप्रेस व्हायला लागल्या. आणि त्यातलं लाइटिंग हे महत्वाचं. बरोबर. लाईट डिझाईन हे मी काही कुठे जाऊन असा शिकलो नाही. मुंबईत 8-9 वर्षांमध्ये काम करत असताना विसू कामेरकर होता, तो करायचा लाईट्स. आणि मग तो असं चढायचा वर, पण मग त्याला पेप्टिक अल्सर होता आणि त्यावेळेला ही सगळी होमोप्रेझॉल वगैरे काही नव्हतं. तर ते त्याला भयंकर कळवळायचं. मग ते त्याची काळजी म्हणून मग ते वर चढायचं, सगळं करायचं, हे आम्ही करायचो. त्या सगळ्यातून हा कुठला फिल्टर लावतो, काय करतो, हा इथे काय त्याने केलंय, मग ते नंतर गप्पांमध्ये विचारून घ्यायचं त्याला. असंच ते शिक्षण झालं. ते इथे पुण्यातल्या नाटकांमध्ये मला वापरायला यायला लागलं. आणि समहाव ते 2002-2003च्या सुमारास मला ते ग्राउंड सापडलं. इथे आपल्याला उभं राहायचं. आणि मग ते जे मी सारखं म्हणतो की मी ते पेरतोय ते उगवत का नाही, हा जो मुद्दा, तर ते काहीतरी माझ्या बाबतीत ते व्हायला लागतं की ओके, आता आपण जे पेरतोय त्याचंच झाड येत. आपण बोलतोच आपण काहीतरी लावतोय आणि निवडून घेतोय असं सारखं काहीतरी. म्हणजे चिंचेच्या झाडाला पाणी घालून आणि सफरचंदाची अपेक्षा करून काही ऐकलं होतं, पण हे वेगळंच आहे. आणि हे फारच म्हणजे, आणि त्या काळात मला खूप प्रश्न पण पडायचे, खूप त्रास व्हायचा, खूप कुठेतरी जावं का किंवा हे. पण त्याच्यामध्ये अफोर्डेबिलिटी हा प्रश्न. पण मग ते काहीतरी त्या कलेच्या याच्यातूनच ते कुठेतरी ते निवडणं म्हणतो ना आपण, तो प्रकार थोडासा त्या 2007 पर्यंत होत गेला असेल. प्रदीप, ही गोष्ट खूप लोकांनी ऐकायला पाहिजे या अर्थाने की स्ट्रगल आपल्याला कुठून कुठे नेऊ शकतो. आणि हा स्ट्रगल फक्त बाहेरच्या गोष्टींशी असतो असं नाही, तर ते आतला स्ट्रगल असतो. स्वतःला विचारलेले प्रश्न असतात, स्वतःला पडलेली ही कोडी असतात स्वतःविषयीची, आणि ती आपण वेगळ्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि एका पॉइंटला येऊन ते सुटलं, जिक्सॉ पझल लागले. आणि तरी ते सुटतं असं नाही, पण निदान तुम्हाला गाडीचं छप्पर तुमच्या डोक्यावर येत, वणवण थांबते. आता तुम्हाला तो घाट आहेच, तो काही संपत नाही. म्हणजे आज सकाळी सुद्धा मी काहीतरी एक घाटाचं वळण घेऊनच इथे काही नाही, आता बॉक्स झालं तर आता काय मजा, असं कधीच होत नाही. पण हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे तुमच्या शेतामध्ये, ही जी शेतकऱ्याची अवस्था असते तिथे तरी जायला पाहिजे असं काहीतरी. मी कदाचित माझ्या
मामांकडे माझं जाणं येणं जास्त असल्यामुळे बरोबर. कोकणात हां ते मला शेतीची उदाहरणं सारखी येतात जास्त येतात. पण तसं मला सारखं वाटत राहतं की तुम्हाला ते म्हणजे तुम्हाला फॅमिलियर फार्म तुमच्याकडे तुमचा आहे का, मग तुम्ही त्याच्यात अजून काय काय करत जाता, तो काही बरोबर. मुद्दा नाही. पण ही बाबा माती मला माहिती आहे, हे मला हे माहिती आहे आणि मी आता त्याच्यात काहीतरी करतो. बरोबर. अशा पॉइंटला मी तिथे इतक्या उशिरा आलो. बरोबर. 2000 तुझं ऐकून मला असं वाटतं की ही सगळी ध्रुवबाळाची गोष्ट आहे. ध्रुवपदाला त्याच्या बापाने उत्तानपदाने हकलून दिलं आणि मग तो शोधत होता आणि शोधता शोधता त्याला एक मिळालं की त्याला पण म्हणतो की हां ध्रुव तारा आहे, तो आता पक्का झालाय. बऱ्याच मांड्यांवरून तुला उतरावं लागलं. शेवटी तू तिकडे येऊन पोहोचलास. पण मला वाटतं की या प्रत्येक घटनेमधनं, प्रत्येक प्रवासातनं तू स्वतःला शोधत होतास आणि तुला काहीतरी समजत होतं, काहीतरी लक्षात येत होतं की किंबहुना आपण असं म्हणतो की हे नाही माझं, हे माझं नाही आहे, मला काय हवंय ते कळत नाही, पण हे नाही आहे हे कळलं आणि मग मला माझं काय आहे ते मला कळायला लागलं. आणि मला वाटतं की एक ना तुझ्या बोलण्यावर मला लक्षात आलं की म्हणजे टर्निंग पॉईंटचं जर आपण उदाहरण घेतलं तर बरीच डायव्हर्शन्स येतात ना. नवीन पूल बांधायचं असलं तर खाल्लं जाते, कोकणातला जाताना गाड्या खाली उतरून जावं लागायचं. तशी पुष्कळची डायव्हर्शन्स आहेत तुझी. पण आता मोठे पूल झालेले आहेत बांधून असं वाटतंय. बॉक्स एक मोठा पूल आहे, ही एक गोष्ट. आणि मला वाटतं की हे जे हे म्हणजे नाटक करण्यामध्ये मी प्रेक्षक म्हणून जर बघितलं तर मला वाटतं की एक नाटककार काही तर म्हणजे लेखक लिहितो, डायरेक्टर असतो, तो आणतो स्टेजवर आणतो, मग आपण तिकीट काढून जाऊन बघायचं, इतपतच समज. पण त्याच्यामधले जे अनेक टेक्निकल गोष्टी आहेत, आता तू लाईटचं सांगितलंस त्याप्रमाणे मी मला एखादी गोष्ट कलाकृती मला अधिक प्रभावी करण्याकरता मला काय टीमवर्क लागतं आणि ते कोणाकडनं कसं शिकत जातो मी, हे म्हणजे मला हे लक्षात येतं की नाटकवाला हा सगळ्याच बाबतीत सगळी नाटकं त्याला माहिती असतात. मला ऍक्च्युली गंमत अशी झाली की 2002च्या आधी मी जे सगळं नाटक केलं ना ते बरंच अशाच पद्धतीचं होतं की एक नाटक आपण कोणीतरी लिहिलेलं असतं, आपण ते वाचायचं असतं, मग ते बसवायचं असतं आणि मग ते जाऊन नाटकाच्या याच्यात करायचं असतं. त्याची तिकीटं विकली जातात, मग काहीतरी पैशाचं कोणतरी बघतं आणि ते होतं आणि आपण मात्र करत राहायचं, मजा येते असं. पण 2002 नंतर ज्या वेळेला मी ह्या लहान मुलांबरोबर काम करायला लागलो आणि त्याच्यातून लक्षात यायला लागलं की हे अजून जास्त मूलभूत आहे, खूप कुठेतरी अजून आतमधलं काहीतरी आहे. आणि तिथे त्या 5 वर्षांमध्ये मला खूप साक्षात्कार आतून व्हायला लागले की नाटक आपल्याला का आवडतंय. नाटक हे म्हणजे आपल्या त्या मूलभूत ज्या भावना, जे थरकाप आपले उडाले ह्या सगळ्या वर्षांमध्ये, जे प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी रोमहर्षक वाटलं, काहीतरी झालं, हे सगळे जे मोमेंट्स आपले कमालीचे टोकाचे काय काय मोमेंट्स जे येऊन गेले, ते सगळे व्यक्त करण्याचं हे माध्यम आहे. असं हळूहळू म्हणजे ते, पण ते आपण बोथट आहेत का, ते विसरत चाललोय का आपण, किंवा काय होतंय, असे माझेच प्रश्न. आणि मग त्याच्यातून मग कलाकारांना काय सांगायला पाहिजे, कलाकारांना हे कसं आणून द्यायचं परत. बरोबर. हाऊ डज इट बिकम युअर एक्सप्रेशन. मी काहीतरी त्या सगळ्या 138च्या केसेसच्या संदर्भात झालेल्या सगळ्या टॉर्चरमध्ये मला किती वेळा भीती वाटली किंवा मला किती वेळा रिलीव्ड वाटलं किंवा मला किती वेळा छान वाटलं, तर हे मला आठवणार आहे का आता अजून 5 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, हे आठवतं कसं, कशामुळे. तर मला ते आपल्या मेडिसिनच्या याच्यामुळे आणि आपले बायोकेमिस्ट्रीचे प्रभू सर होते, त्यांच्याशी झालेल्या चर्चांमधून कुठे कुठे काय काय अँथ्रोपॉलॉजीतल्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. तर तिथे असं लक्षात यायला लागलं की हे सगळं सेन्सरी जे आहे, म्हणजे आपलं सगळं जे इनपुट आहे ते सेन्सरी आहे आणि ह्या डिव्हाइसचं इनपुट सेन्सरी आहे आणि एक्सप्रेशन हे आउटपुट असेल तर याचं प्रोसेसिंग कसं व्हायला पाहिजे. आणि मग हा मुद्दा मी सोडवायचा प्रयत्न त्याच्यातून करायला लागलो त्या सगळ्या 5 वर्षांमध्ये.
काय म्हणजे मी आय एम अमेज्ड या अर्थाने की हजारो शेकडो लोक अशा प्रकारच्या कश्मकश्मधनं जात असतात आणि इतके उलटे फासे पडले आणि त्याच्यामधनं मला एक वाटतं की एक व्हिक्टिमहूड जोपासलं जातं की आय एम अ व्हिक्टिम ऑफ दिस सोसायटी, आय एम अ व्हिक्टिम ऑफ दिस दॅट याचा त्याचा, आणि मग त्या व्हिक्टिमहूडची नशा चढते की म्हणजे माझ्यात खूप टॅलेंट आहे पण कोणी रेकग्नाइज नाही केला किंवा असं आहे. सो तो जो एक व्हिक्टिमहूड असणं आणि ते व्हिक्टिमच्या नशेत राहणं आणि मग त्या व्हिक्टिमचा एंड काय, तर कोणाचं तरी एक विद्रोह करून बाहेर पडायचं आणि मग आपण ठिणगी संपते ती आणि मग लोक बिचारा या पलीकडे काही म्हणू शकत नाहीत. त्यामुळे या सगळ्या ही सगळी मानसिकता आहे आपल्या समाजामध्ये आपण खूप जोपासली आहे असं मला वाटतं. दुर्दैवानं आपण ती जोपासली आहे की व्हिक्टिम म्हणून जरी कोणी आला तर म्हणतो अरे रे बिचारा ना, त्याला आपण काहीतरी देऊया. पण त्या लाईनीला न जाता स्वतःचा शोध घेणं आणि स्वतःकडे चॅलेंजेस घेणं ही खूप महत्त्वाची. सहज सांगतो तुला, सायकॉलॉजीमध्ये एरिक बर्न नावाचं ज्यांनी जे ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस केली, संवादातनं व्यक्त होणारी माणूस, त्यातनं एक संकल्पना आली, त्याला सायकोड्रामा म्हणतात. की सायकोड्रामा किंवा त्याला ड्रामा ट्रायंगल असं म्हणतात. यामध्ये एक व्हिक्टिम असतो, एक पर्सिक्युटर असतो आणि एक रेस्क्युअर असतो. तर तो गंमत अशी आहे की व्हिक्टिमला पर्सिक्युटर हवा असतो, तो शोधतो की मला आता कोण बरं पर्सिक्यूट करेल. मी इतके दिवस आई वडील करत होते, तर बायको करतो, तर भाऊ करतो, समाज करतो, मग देव करतो, मग नशीब करतो, मग राहू केतू करतो, न संपणारी गोष्ट असते ती. आणि मग रेस्क्युअर म्हणून कोणाला तरी शरण जाणं ही सर्वसामान्य माणसाची, दुर्दैवाने सर्वसामान्य माणसाची जोपासलेली आणि रंगवलेली कन्व्हिनियंट आहे आणि ग्लॅमरस पण आहे एक प्रकारे ती अशी करिअर आहे. त्याच्यातनं तू असं बाहेर आला असं अक्षरशः. म्हणजे मला त्याचंही नवल आहे की हे कसं झालं, थरारक आहे. कारण माझा सगळी बॅकग्राऊंड आहे ती खूप ट्रॅडिशनल आहे. माझे आई वडील खूपच साधे दोघं जण होते की नोकरी करायचे, बरोबर, आणि वडील तर ज्योतिष वगैरे बघायचे. मला त्यांच्यामुळे मला ते कळतात गोष्टी, त्यात माहिती आहेत, काय कळतात असं नाही, तर ते कशावरून सांगितलं जातं, काय होतं हे सगळं मला माहिती आहे त्यातल्या गोष्टी. पण मी त्या बाजूला गेलो नाही, मला नवल वाटतं. म्हणजे मधल्या काळामध्ये मी ते योगदा सत्संग सोसायटी वगैरे ते पण मी करायचो खूप, म्हणजे त्याचे 134 लेसन्स बिसन्स. आणि मग एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की म्हणजे ते काहीतरी दीक्षा वगैरे असते त्यांची, तिथपर्यंत मी आलो होतो की आता मी जाणार रांचीला. बरं. आणि त्या पॉइंटला माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं खूप कॉम्प्लिकेट होतंय आणि हे इतकं काही नाहीच आहे. म्हणजे असं त्या एका पॉइंटला असं काहीतरी ते आतून कसं कळत गेलं मला माहित नाही. पण आय वुड लाईक टू पाकिजा मधला एक डायलॉग आहे, ये पैगाम तेरे लिए नहीं है. तिची मैत्रीण तिला सांगते, मग ते एक मला खूप छान वाटलं ते की ते टर्निंग पॉइंट आहे तिचा की हे पैगाम तेरे लिए नहीं है, हे पैगाम तेरे लिए नहीं है. प्रदीप हे आपल्याला आतून म्हणजे काय ती आतून प्रेरणा, अंतप्रेरणा, ते आत्मस्फूर्ती असते. आणि थांबायचं कुठे आणि थांबलास कुठे हे खूप मोठे पॉइंट आहेत. मला वाटतं की दिस इज अ खूप महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे की माणसाने स्वतःला कसं सांभाळायचं, स्वतःची सॅनिटी कशी टिकवायची. म्हणजे मला खरंच नवल वाटतं. खूप जास्त आध्यात्मिक बाजूला मी होतो, खूप जास्त देव धर्म पूजा बिजा पण करायचो भरपूर. आणि एका पॉइंटला मला हे असं लक्षात आलं की हे नाहीये, हे नकोय आपल्याला, ह्यानी आपण आपलं आयुष्य कॉम्प्लिकेट करतोय. आणि त्या दिवसापासून मी सगळं बंद झालं. आणि मी त्याच्याबद्दल काय होस्टाईल वगैरे असंही काही नाही, असं काही ते देव किंवा ऍक्टिव्हिजम कुठला नाही. इट इज फॉर मी माय सेल्फ. मला खरंच आत्ता देवाची गरज पडत नाही. म्हणजे मी असं भयंकर कोणी नास्तिक झालोय का किंवा काय, उलट माझी श्रद्धा खूप वाढली आहे. ऍब्सोल्युटली मला असं वाटतं की मला जेव्हा माझं म्हणजे
मेंटल वेलनेस करता आपण म्हणतो की मला जेव्हा माझा सूर सापडतो, माझा शेड्यूल लागतो आणि मी त्याची रिहर्स करत राहतो, मी त्याचा रियाज करत राहतो, मग मला पुढे नेत असतो. तर तो आतला सूर तुझा तो शोधत होत असतो, शेड्यूल लागला इकडे. तो त्या केव्हा तरी त्या सुमारास सुमाराला लागला. 7च्या आसपास केव्हा तरी असं मला प्लेस करता येईल. गंमत वाटते की लहान मुलांच्या बरोबर तू ते म्हणजे एक प्रकारचं एक असं पेट्री डिश तयार झाली ज्याच्यामध्ये या गोष्टी घडत होत्या ऍक्च्युली. आणि तिथे ते एक्सपेरिमेंट किंवा इथे ते स्वतःचं शोधणं अधिक नेमकेपणाने पुढे गेलं. खूप छान. आणि पुढे कसं काय गेलं? यू आर अ मिस्ट्री प्रदीप. नाही, मलाही ते मिस्ट्रीच वाटते खरं. आणि मी कदाचित आधीचा असतो तर मी काहीतरी म्हणालो असतो की आय एम द चोजन वन असं काहीतरी. पण ते तसं ग्लॅमर कुठलंच मला खूप छान वाटतंय की मला हा चॉईस करता आला. मला ह्या बाजूला म्हणजे तो मोमेंट जो होता तेव्हा मी कुठल्याही अनअप्रोप्रिएट साईडला गेला नाहीस. गेलो नाही. सम हाव म्हणजे इट कॅन बी अ मिरॅकल बट कॉल्ड अ मिरॅकल. पण मला दुसरा पॉइंट जो मला प्रभू सरांनी सांगितलेला सारखा येतो की दिस अ प्लॅनेट ऑफ चान्सेस. म्हणजे पृथ्वी झाली हे सुद्धा मुळात चान्सच आहे. मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या चान्सच्या सर्वात जास्त जवळ जाऊन उभे राहू शकता. वा. तुम्ही द क्लोजेस्ट टू युअर चान्स ते तुम्ही जाताय का? मग याचा एक अगदी साधं ते जोक आलाय परत. एक देवाची भयंकर प्रार्थना करत असतो, तपश्चर्या करतो. तो म्हणतो की काय तू नाराज आहेस माझ्यावर? मी मला लॉटरी का लागत नाही? देव म्हणतो की हे मी सगळं करीन, म्हणून तू तिकीट तर काढ. ते जे आहे त्याच्यातलं की तुम्ही म्हणजे तुम्ही काय केलंय, त्या पॉइंट पर्यंत आहात का? ह्या पॉइंटला मला जाता येणं हे खूप अमेझिंग वाटतं. ते शहाणपण मे बी ते शांतपण माझ्या वडिलांकडून आलं असेल काहीतरी, की कारण त्यांचं असं की भयंकर काहीतरी हलून गेलं की ते म्हणायचे ओके बरं आता काय असं. म्हणजे ते मी पाहिलंय आणि माझ्याकडे ते तसंच्या तसं आहे. ओके 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 ठीक आहे, काय मग आता काय असं. नवीन म्हणजे आता मी माइंडफुलनेस शिकवतो त्याच्यामध्ये याला मी हिअर अँड नाव मुवमेंट म्हणतो. हिअर अँड नाव की आता मी इथे आहे, या क्षणी इथे, तर मी काय करायचंय? मला मी पुढे बघितलं तर भयंकर वाटतं, मागे बघितलं तरी भयंकर वाटतंय, तर मी आत्ता या क्षणी काय करू शकतो? त्या क्षणी मी स्वतःला रेस्क्यू करू शकतो. मला पर्सिक्युटर नको आणि विक्टिम पण नको, मी स्वतःला रेस्क्यू करणार आहे. आणि ते खूप छान. आणि ते नाटकाच्या निमित्ताने झालं. मग तो पुढचा प्रवासामध्ये काय काय ते कशी गती मिळाली? तो जो आहे की त्या तिथे मला झुमकी अयंगार म्हणून त्या होत्या, ते सेंटर चालवायच्या. बरं. त्यांनी मला एक फार महत्वाचा इनपुट काय दिला की त्या म्हणाला की तू ज्या वेळेला लहान मुलांचं वर्कशॉप घ्यायला जातो त्याला त्यांच्याकरता सगळंच नवीन असतं. सो त्यांना मजाच येणार आहे. तू काही त्यांच्याकडून गेम करून घेतलास, त्यांना काही एक्सरसाइज दिलास तर त्यांना मजाच येणार. बरोबर. सो फन इज नॉट अवर एम. द एम शुड बी समथिंग एल्स. त्यांना ॲबिलिटी काय मिळाली, त्यांना त्याच्यातून काय मिळालं. सो दॅट टँजिबल यू हॅव टू थिंक अबाउट. आणि म्हणून ती 5 वर्ष ही मला सतत ज्यावेळेला मुलं म्हणायची की आम्हाला पोएट्री नाही शिकायची, बरं, आणि पालक म्हणायचे की आमचा मुलगा इलोक्युशनमध्ये चांगला झाला पाहिजे, आम्ही नाटकाच्या याला त्याला ह्या करता घातलंय की त्याला पोएट्री चांगली म्हणता यायला पाहिजे. आता हा माझ्याकरता चॅलेंज आहे की मला नाटक शिकवायचं आहे पण मला पोएट्री त्याच्याकडून करून घ्यायची. आणि मला स्वतःला पोएट्री येत नाही. म्हणजे इंग्लिश पोएट्री तर लाईक मराठी येते, पण इंग्लिश पोएट्री कुठून मी त्यांना शिकवू असा मुद्दा. तर मग हे चॅलेंजेस जसे यायला लागले तसं मग काहीतरी माझं मन काम करायला लागलं. मग मी एक क्रोकोडाईलचा गेमच तयार केला. मग मी क्रोकोडाईल व्हायचो. मी पोटावर सरपटत त्या संबंध हॉलमध्ये फिरायचो.
आणि त्यांना बेट करून दिली होती. बरं. ह्या बेटावरून त्या बेटावर जायचं असे टास्क असायचे. हा. आणि त्याच्यात मी मध्ये पकडलं की ते पनिशमेंट असायच्या हा. पोएट्रीच्या, हा. इलोक्युशनच्या अशा. आणि मग त्याच्यातून त्यांनी जर चांगलं केलं तर त्याला त्या बेटावर जाता येईल किंवा क्रोकोडाईल विल बी हॅपी आणि मग ते खुश व्हा. अशी काहीतरी मॉडेल्स जी तयार व्हायला लागली ना त्या मुलांबरोबर. बरोबर. त्या क्रिएटिव्ह एनर्जी मध्ये कुठेतरी ते सगळं मला वाटतं की हा हे असं नाहीये, हे असं आहे, हे असं नको, हे असं करूया. ते काहीतरी होत गेलं. आणि मग 2007 नंतर मी लोकांना शिकवण्याचा एक भाग नाटक आणि माझं नाटकाचं तांत्रिक जे काही माझं प्रकट व्हायला लागलं होतं, एस्पेशली लाईट्स, ते खूप ठिकाणी अप्रिशिएट व्हायला सुरुवात झाली. सो मी त्याच्या आधाराने हिंदी इंग्लिश नाटकांचे लाईट्स करायला लागलो. आणि मला दुसरी एक गोष्ट लक्षात आली की मराठी नाटकामध्ये, मराठी प्रायोगिक नाटकामध्ये इकॉनॉमिक्सचा विचार खूप पिछाडीला आहे. हे मला हिंदी आणि इंग्लिश प्रायोगिक नाटकांमध्ये काम करताना जाणवलं. कारण ते प्रायोगिक स्वरूपाचंच काम करतात, पण ते पे देमसेल्व्स. म्हणजे ते कलाकार हे प्रोफेशनल असतात, त्यांचं प्रोफेशन आर्टिस्ट हे असतं. आणि ते नाटकातलं काम मात्र प्रायोगिक स्वरूपाचं एक्सपेरिमेंटल काम ते करत असतात. दे आर एक्सपेरिमेंटिंग विथ द कंटेंट, दे आर एक्सपेरिमेंटिंग विथ द फॉर्म, बट दे आर प्रोफेशनल्स. अशी ही जी कॉन्सेप्ट आहे ही आपण मराठीमध्ये आणायला हवी. हा, म्हणजे ही नाही आपल्याकडे मराठीमध्ये प्रायोगिक याचा अर्थ ते असं डबड्यातलं नाटक किंवा ज्याच्याकडे कमी पैसे आहेत किंवा गरिबीमध्ये करायचं नाटक, स्वतःच्या घरून सगळ्या गोष्टी आणून स्वस्तातलं पुअर थिएटर ज्याला, पुअर थिएटर. तर ते पुअर मध्ये सुद्धा त्याला एक असा हिणकसपणाचा एक आहे. म्हणजे पुअर थिएटर हे अतिशय चांगल्या पद्धतीने कितीतरी लोकांनी केलं, दॅट्स अ फॉर्मॅट. पण एक असं एक हिणवण्याचा एक काहीतरी मोमेंट एक निश्चितच त्याच्यात आहे. मला वाटतं ते 70 to 80 मध्ये या गोष्टी त्याचं. आणि मग मला असं वाटायला लागलं की म्हणजे दोन प्रश्न पडले की मराठी समाज इतका जर पैशाच्या मागे आहे तर मग नाटकात पैसा कसा मिळेल हे कोणीच कसं बघितलं नाही, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की मग आपण कलासक्त कसे काय, जर आपल्याला कला बाजूलाच टाकायची आहे, की पैसे मिळत नाही म्हणून फालतू वाटतं, तर मग आपण कलासक्त कसं म्हणायचं. तर ह्या दोन प्रश्नांचं काहीतरी माझ्या डोक्यात ते सुरू झालं. त्या सुमारास बाहेरगावची बरीच मुलं पुण्यामध्ये येत होती आणि ती माझ्या वर्कशॉप्सना यायची. आणि त्यांच्याकडे कोण बघणार त्यांच्याकडे, म्हणजे तो कोणतरी लातूरमधून आलेला मुलगा आहे, मराठी पण नीट बोलता येत नाही, म्हणजे तो त्याची भाषा बोलतो, त्याची मराठी बोलतो, पण त्याला इथली स्टँडर्ड मराठीच्या पट्टीमध्ये त्याला असे सगळे परत हिणावणार आहे. मग त्याला त्याचं एक्सप्रेशन हवं आहे, त्याला तो काहीतरी ह्याच्यात करिअर करायचं म्हणून घरून सोडून आलाय तिकडनं. आता काय करायचं, असा एक नवीन पेच तयार. म्हणून मी एक्सप्रेशन लॅब ची सुरुवात केली. हे शिक्षण जे आहे ना, हे मी तेव्हा आधी PDA-कडे करायचो, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनची वर्कशॉप्स, त्याच्यात मी करायचो. मग मला हळूहळू असं लक्षात आलं की नाही ही पद्धत आहे, ही ठीक आहे, पण मला काहीतरी मूलभूत त्या लोकांना विचार करायला शिकवलं पाहिजे, जे मला आतापर्यंत कुठेतरी ते जाणवायला लागलंय ते. म्हणून मग एक्सप्रेशन लॅब. आणि त्याचा फंडामेंटल मुद्दा तो की हे इनपुट डिव्हाइस आपली सगळी स्ट्रॉंग ठेवणं आणि आपल्याला जे इनपुट्स आलेली आहेत त्याच्यातून आपलं एक्सप्रेशन फॉर्म करणं. मग लँग्वेज ही गोष्ट स्किलच्या लेवलवर गेली आपोआपच, विचार करता करता. आणि मग तुला जर एखाद्या नाटकामध्ये प्रमाण मराठीत बोलायचं असेल तर तुला किती 40 वाक्य आहेत का, ती तुला स्किल ह्या लेवलवर ती तुला अचीव्ह करता येतील. मूलभूतपणे तुझी भाषा सगळी बदलायला पाहिजे, तू तोंडात पेन्सिली घालून ते रामरक्षा आणि भीमरूपी म्हणाल असं काही गरज नाही. तर हे सगळं त्यातलं जे ग्लॅमराईज झालेल्या गोष्टी ज्या सगळ्या होत्या ना, त्या सगळ्या बाजूला शेड होत जायला लागल्या की जसजसं मी ह्यांच्याबरोबर काम करायला लागलो, सगळ्या येणाऱ्या मुलांबरोबर,
आणि बऱ्याचदा हाच त्रास मुलांचा असायचा की मला ते उभंच करत नाहीत, हो, मला ते काही शिकवायला तयारच नाही. मग अशा मुलांबरोबर काम करत करत एक्सप्रेशन लॅबच्या 6-7 बॅचेस झाल्या. आणि एक नवीन प्रश्न उभा राहिला की आता ही 125 मुलं माझ्याकडे बघतायत की त्यांना काम हवंय, ते करिअर करायला आलेत आणि आता कामच मिळालं नाही तर करिअर कसं होणार. मग मी म्हटलं काय करूया, तर सोलो फेस्टिवल नावाचा एक विचार डोक्यात आला. आता हे परत कसं आहे की मला तो जो किडा की आपण काहीतरी ह्याच्याही वरच्या लेवलला जाऊन बसूया, हा जो किडा काहीतरी आधीपासून जो आहे तो जरा शांत होऊन पण मला आतून खुणावतोय असं काहीतरी माझं ते मला दिसतं. तो उद्योजक नावाचा एक किडा काहीतरी आहे, तो म्हणतो की नाही मग आता ह्याचा ही यंत्रणा नाही म्हणते काय या सगळ्यांना, मग आपण वर काहीतरी त्याच्या करूया. मग मी एक्सप्रेशन लॅबच्याच मुलांसाठी एक सोलो फेस्टिवल नावाची कन्सेप्ट हे केली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाने आपलं स्वतःचं एक नाटक तयार करायचं सोलो. आणि हे सोलो करायचा कसा, कारण तेव्हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये सोलोज खूप होते करायचे. म्हणजे मी कलकत्त्याला मेघनाद बध काव्य नावाचा जवळजवळ 2.25 तासाचा सोलो की रावणाचा मेघनाद जो पुत्र त्याच्या वधाबद्दलचं ती कादंबरीच आहे. म्हणजे बंगालीमधलं फार महत्वाचं काव्य आहे ते, त्याच्यावरचा सोलो. सोलो म्हणजे एका माणसाचं एकपात्री प्रयोग सारखं आपण एकपात्री म्हणतो, आम्ही त्याला एकल नाट्य असं एका माणसाचं नाटक. आणि ते एकपात्री म्हणजे ते आपले लक्ष्मणराव जसं करतात तसं ते माईक समोरचं नाही, इट्स नॉट अ स्टँडअप, इट्स अ थिएट्रिकल परफॉर्मन्स ज्याच्यामध्ये थिएटरच्या डायमेन्शन्स, थिएटरचं काल आणि त्याचं गणित ते तसं सांभाळत असं केलेलं जास्त चॅलेंजिंग आहे. आणि माझा मुद्दा त्याच्यात हा होता की एकतर जो टॅलेंटेड एखादा कलाकार असेल किंवा एखादी व्यक्ती असेल ती काय करू शकते ह्याचं एक शोकेसिंग होईल की पुण्यातल्या दिग्दर्शकांना कळेल कसं की हा माणूस करतो काय किंवा मुंबईतल्या कुठल्या आहे. म्हणून मी फक्त एक्सप्रेशन लॅब ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकरता मी तो सोलो फेस्टिवल केला. आणि ही भीती पण होती की बाहेरचे लोक कशाला येतील आपल्याकडे, पुण्यातली माणसं काही माझ्याकडे शिकायला येतील कारण मी मुंबईचा, त्यामुळे तसाही उपराच. तर तसं काहीतरी होतं तेव्हा, जास्त होत. मग त्याला 27 जणांनी त्याच्यात भाग घेतला आणि त्यांना सहकार्य करणारे 5-6 म्हणून ते सगळे 125 लोक, त्यातले 100 लोक कामाला लागले. त्या सगळ्यांचं एक अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणू की नाटकाबद्दलचं किंवा ह्या फील्ड बद्दलचं ते खूप विस्तारायला. मग त्याच्यात मला असं लक्षात आलं की नाही, मी ह्यांना नुसतंच सोलो करा असं सांगून चालणार नाही, मी त्यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे, मी त्यांना थिएटर द्यायला पाहिजे. ते जर म्हणाले मला छोट्या जागेत करायचं तर त्याला छोट्या जागेत द्यायला पाहिजे, त्याला मोठी जागा म्हणाले मी ते द्यायला पाहिजे. सो हाऊ डू आय एनेबल माय प्रोग्रॅम. मग त्याचा विचार होत पुढल्या वर्षी ते काहीतरी केलं. तर दुसऱ्या वर्षी 29 जणांनी सोलोच केले आणि दुसऱ्या वर्षी बाहेर एक रेटा तयार झाला. सगळे बाहेरचे कलाकार म्हणायला लागले की ते तुझ्या फक्त एक्सप्रेशन लॅबवाल्यांना का, आम्हाला पण पाहिजे. मग तिसऱ्या वर्षी 72 जणांनी त्याच्यात भाग घेतला. आणि ते नुसतं सोलो करायचं असं नाही, तर ते 6 महिन्याची प्रोसेस होती की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी म्हणायचंय इथपासून ते तुमचं नाटक, ही एक मेंटॉरिंगची प्रोसेस होती. बरोबर. ती मी डिझाईन केली आणि ते सगळं कोविडच्या आधी 5 सोलो फेस्टिवल झाले. बरं. आणि 6वा जेव्हा मी अनाऊन्स केला तेव्हा कोविड आला आणि ते थांबलं. आता ते मला परत सुरू करायचंय, पण आता व्याप खूप जास्त आहे त्यामुळे त्याच्यात वेळ नाही मिळत. पण तर तो सोलो फेस्टिवलच्या दिशेने जात असताना मला इन्फ्रास्ट्रक्चर ह्या मुद्द्याचा मग खुणावायला सुरुवात झाली की अरे बापरे, नाटक म्हणजे सोलो जेव्हा आपण हे करायला लागतो आणि मेंटरिंग करताना ह्याच्यात कमाल अशी वाटू शकते की एका मुलीने स्विमिंग पूलमध्ये सोलो केला. म्हणजे तिला जलपरीची काहीतरी कथा होती. हो. आणि तिने स्विमिंग तिला येत होतं आणि त्याच्यातून तिने विचार केला, ती म्हणजे तिच्या ॲबिलिटीजमध्ये स्विमिंग,
त्याच्यामध्ये नाटकाची तिला एक किडा तो आहे आणि त्याच्यातून ती काहीतरी स्टोरी अशी डेव्हलप केली की स्विमिंग पूलमध्ये ती त्या जलपरीचं ते हे करायची आणि मग ती याच्यावर येते तेव्हा तिला माणसांचे घाणेरडे अनुभव येऊन ती परत पाण्यात जाते, असं काहीतरी कथानक होतं. पण हे एनेबल करत असताना मला असं लक्षात आलं की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. अशा गोष्टीला प्रमोट करणारं नाही. म्हणजे मला काही करायचंय, मला काही करता आलं पाहिजे, मला कुठेही काही करता आलं पाहिजे, हे नाहीये. मला 3, 4, 5, 10 ठिकाणी जावं लागतं आणि त्या सगळीकडे सगळं आणावं लागतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॉर आर्ट. मग ते टिपिकल आर्ट गॅलरी असं एक काहीतरी किंवा मग ते नाट्यगृह असं की 1500 लोक बसतील. बरोबर. त्याच्या पलीकडे आपण विचारच करत नाही. आणि आपण दिल्लीमध्ये गेलो की असं होतं की एक नाट्यगृह आहे ते 350-400 लोकांसाठी आहे, एक नाट्यगृह 100 लोकांसाठी आहे, एक नाट्यगृह सुदर्शन सारखं अगदी छोटेखानी हे आहे, एक नाट्य बहुमुख कुठेही कसंही काही करा असं आहे, एक नाट्यगृह सम्मुख म्हणजे ते तुम्ही छोटं अगदी सुदर्शन सारखं, मग एक नाट्यगृह बाहेर आहे अभिमुख वगैरे. तर हे राष्ट्रीय नाट्य विद्यालय NSD मध्ये हे खूप आधीपासून आहे, जेव्हा स्थापन झालं तेव्हापासून. आणि आपल्याकडे पुण्यामध्ये आता मी एक्सप्रेशन लॅब जर म्हटलं तर 350-400 स्टुडंट्स सातत्याने नाटक करू पाहणारे असे तेव्हा, प्लस म्हणजे सुदर्शनला काम करणारी, असं मिळून एक 7-8 हजार जणांचा एक थिएटरचा एक हे आहे की कलाकार ज्यांना नाटक करायचं, संच की एकत्र आलेले आहेत. एक कम्युनिटी म्हणू आपण, नाटकाची कम्युनिटी किती लोकांची आहे तर 7-8 हजार लोकांची आहे. पण इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. मग काय करता येईल, कसं करता येईल, हे शोधाशोध सुरू झाली. मग त्याच्यात काही फॅक्टर्स जे करतच लक्षात आलेले की आपण सुदर्शनला जोरात ओरडलो तर बाजूचे लोक ओरडतात, किंवा आम्ही गोपाळ हायस्कूलला तालमी करायचो, तिथे काही हे झालं की ते बाजूच्या बिल्डिंग मधले ओरडा, हो नाटकवाले आवाज कमी करा, असं ओरडा सुरू व्हायचा. मग हे सगळं हे टाळलं गेलं पाहिजे. अशा जागा कुठे मिळतील, मग त्या कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल स्पेसेस असू शकतात. मग इंडस्ट्रीज बंद पडत चालले आहेत हे बघणं एकीकडे. मग ह्या सगळ्याचं मिळून काहीतरी एक आपण करू शकतो का, म्हणून मग मी जागा शोधायला लागलो. त्याच्यात मला एक छोटी जागा मिळाली, हे दोन्ही हॉल मिळून जेवढी जागा आहे तेवढी. आणि मी एक तो स्टुडिओ सुरू केला, लॅब स्टुडिओ. तो पहिल्या मजल्यावर होता आणि छोटा होता. आणि मी विचार केला की तिथे आपण नाटकाचं सगळं साहित्य लावू. आता त्याच्या आधी 2012 मध्ये अतुल पेठेनी मला नाटकाचे लाईट्स करायला बोलावलं. इट वॉज अ मेजर थिंग टू हॅपन. कारण पुण्यामध्ये अतुल पेठेनी एखाद्याला जवळ करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. रामाचे हात खारीच्या पाठीवरून फिरल्यासारखं. तर आता तो छान मित्र झाला आता. पण तेव्हा असं होतं, ही वॉज समथिंग, आता काय कोण असं, आणि मी तसा नव्हतोच कोणी असं. मग तेव्हा असं होतं की 2012ला त्यांनी मला अशी इन्स्ट्रक्शन दिली की तुझे लाईट्स मला आवडले तर मी तुला पुढे काम तुझ्याबरोबर करीन. मग ते सत्यशोधक नाटक होतं आणि त्याचे खूप दौरे होणार होते. आणि त्याचे जे सप्लायर्स असायचे त्यांच्याकडून जे लाईट जेव्हा यायचे तर तो घेऊन आलेला माणूस दारुड्या असायचा. तर हा माणूस जेव्हा शिडीवर चढायचा किंवा तो काहीतरी ते लावायचा तेव्हा मला इतकं टेन्शन यायचं की हा आत्ता जर खाली पडला तर आपण काय करायचं. बरं त्याचा वास तो आणि हे ते सगळं. बरं त्याच्या नादानी सत्यशोधक मधली काही माणसं दारू प्यायला लागली. म्हणजे ते कारण ते सफाई कामगार होते त्यांना निमित्तच. मग ते त्यांचा पहिला मुद्दा तो असायचा की कुठल्याही दौऱ्याच्या ठिकाणी गेलो की ते पहिले दारूचं ठिकाण शोधायला जाणं. तर असं काहीतरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मी विचार केला की आपण हे लाईट्स आपलेच घेतले तर काय. बरं. आणि म्हणून मी सत्यशोधक साठी लागणारे जे काही लाईट्स होते तेवढे मी फक्त माझ्याकडे
ठेवले. त्याचा संच तयार केला. पण सत्यशोधकचे प्रयोग किती, म्हणजे 2-3 वर्षांमध्ये 100 प्रयोग झाले. जेमतेम. हा, म्हणजे महिन्याला 3 प्रयोग असं धरू. बाकी वेळ ते सामान पडून असायचं. मग सगळी मुलं माझ्याकडे प्रदीपदादा म्हणून असायचीच कॉन्टॅक्टमध्ये. मग तुला काय बाबा, 150 रुपये परवडत नाहीत का, तू घेऊन जा 100 रुपयांनी स्पॉट. असं करत करत त्याचा एक बिझनेसच सुरू झाला. आणि ते सामान माझं सत्यशोधकच्या सुरुवातीला घेतलेलं, हे सत्यशोधक संपेपर्यंत माझ्याकडे तिप्पट झालं. अजून घेऊया, अजून घेऊया. आणि बाय दॅट टाइम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणत असताना त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही आली. आणि माझ्याकडे लाईट्स आहेत. तर हे जे माझ्याकडे असलेले लाईट्स होते ते मी त्या स्टुडिओमध्ये लावले. हे आहेत, तुम्ही इथे नाटक करायला आला, तुम्हाला लाईट्स आहेत, आणावे लागणार. आणि टू माय सरप्राईज त्या 40 जणांसमोर नाटक करता येईल अशा इतक्या छोट्या जागेमध्ये लोकांनी नाटकं करायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं की नाही, हे मॉडेल आपण अजून पुढे रेटूया. तिथे बाजूलाच हे रेस्कॉनचं कंपाऊंड होतं. तिथे आत जाऊन आलो मी, तर मला वाटलं की अरे हे आहे, इथे काहीतरी होऊ शकतं. खूप पैसे लागणार होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मग मी काही लोकांना गळ घातली की तुम्ही या, भेटा, बघा. आणि त्याच्यामध्ये प्राज कंपनीचे जे प्रमोद चौधरी सर आणि परिमल चौधरी त्यांची बायको, ह्या दोघांना माझं प्रपोजल कुठेतरी खूप आवडलं. ते म्हणाले की हे क्रेझी आहे पण इंटरेस्टिंग आहे, सो वी वुड लाईक टू सपोर्ट यू मॅडनेस. आणि त्यांनी मला फायनान्शियल हेल्प करून ते बॉक्स कन्वर्ट करणं त्या पडलेल्या इंडस्ट्रीचं, हे तिथे सुरू झालं. सो दॅट वॉज स्टोरी. आणि मग त्याच्यात कोविड आला, सगळ्या अडचणी नेहमीप्रमाणे. एक मला सहज सुचलं म्हणजे मला एक मानसशास्त्रातला एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे, जस्टाल्ट म्हणतात त्याला. जस्टाल्ट थिएटर्स पण आहे, जस्टाल्ट थेरपी आहे, जस्टाल्ट सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की सम टोटल इज ऑलवेज मोर दॅन द अल्जेब्रिक सम. म्हणजे 2 बरोबर 2, 2 आणि 2 मिळून 5 हे गृहीत धरा तुम्ही. म्हणजे सगळे आपलं साधं 5 बोटे एकत्र राहील तर मुठ्ठी, तिची सामर्थ्य जास्त आहे 5 बोटांपेक्षा. तर तुझं सगळं आयुष्य हे जेस्टाल्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी जमा केलेल्या आहेस तू, अनुभव, स्वतःची मानसिकता, मनस्थिती, झालेले संस्कार, मिळालेल्या संधी हातातनं सुटून जाणं आणि मग काहीतरी करणं. आणि जे नवीन निर्माण होतं ते टोटली डिफरंट, जे संपूर्णपणे त्या मूळ जे काही आहेत पुर्जे त्याच्यापेक्षा खूप मोठं निर्माण होत आहे असं मला वाटतं. आणि हे करण्याची, हे म्हणजे अगदी दुसरं वाईट उदाहरण म्हणजे सगळ्या चिन्हांचं एक मोठं गाठोडं गोधडी करायची. आणि मग ती पांघरुण म्हणून खूप छान असते, प्रेम असतं त्याच्यात खूप. तर तसं हे सगळं नाटक आहे. म्हणून नाटक ही गोष्ट अशीच आहे असं माझं मत आहे. इट इज जस्टाल्ट आहे तो. तर हे तुझ्या आयुष्यात मला दिसतंय. आणि मला वाटतं की चिंध्या करत बसलेली खूप माणसं आहेत. लाईक अ बीकन, असं आहे की अरे हे बघ, असं केलं ना तर काहीतरी वेगळं निघू शकतं यातनं. हा विचार खूप महत्वाचा आहे, जो माणसाला नैराश्याच्या गर्तेतनं पुढे घेऊन जाऊ शकत असतो. कारण त्यांनी जे मिळवलेलं असतं ते खूप पुढे तो नेऊ शकत असतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे खूप जास्त जरी काहीतरी वेडावाकडं घडलं ना तरी तुम्हाला ग्राउंड ते जे आहे, तुम्हाला ती जी मॅजिक आहे त्याच्यातलं 2+2 5 होत आहे, त्यातली गंमत आहे त्यातली. ही गंमत तुम्हाला सारखी ऑन युअर टोज ठेवते. ऍब्सोल्युटली. मला छान वाटलं ते ऑन युअर टोज. म्हणजे कोणत्याही क्षणी काही घडू शकेल, पण आहे ना मी, आय एम ऑन टोज, बघतो काय होईल, काय करू. एक असा एक आपण याला अगदी ठसठशीतपणे म्हटलं की ऑप्टिमिझम, आशावाद वगैरे असं मी ढोबळ नाव देत नाहीये. मी त्याला असं म्हणतोय की हा माणसाचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नातनं तो घडवत असतो
आणि त्या घडवण्याच्या प्रोसेसमधनं जे काही निर्माण होतं ते स्वतःपुरतं नसतं. मला एक प्रदीप वैद्य नाहीये असं. मला एक असं वाटतं, म्हणजे विचारायचं होतं मला की ते म्हणजे ते सगळं आत्मविश्वास आणि हे सगळं फार ग्लॅमरस गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की हा आपण आपल्या बरोबर मिळवलेला सहजपणा आहे का? हा आपण आपल्या बरोबर ऍडजस्ट झालो फायनली, असं काही आहे का? असं मला बऱ्याचदा वाटतं की आपण, कारण तो पॅरलॅक्सचा मुद्दा मला सतत जाणवत राहिला. ऑप्टिक्सचा आहे की सतत म्हणजे मी अँड नॉट मी नावाचा जो एक नाटकामध्ये मी सतत वापरतो. तुम्ही बऱ्याचदा नाटकामध्ये भूमिका करायला येतात तेव्हा तो नॉट मीच असायला पाहिजे. करेक्ट. जरी ते कॅरेक्टर तुमच्याच स्वभावासारखं असलं, तुमच्यासारखं सिमिलॅरिटी किती जरी असल्या तरी तो मी साधारण, तरी ते तुम्ही नाही आहे, तो मी नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. करेक्ट करेक्ट. नाहीतर ते फार गोंधळ होतील. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे जे मी माझ्या कलाकारांना सांगतो तसं आपल्यात पण ना बऱ्याचदा आपल्याला ड्राईव्ह करणारा एक नॉट मीच काहीतरी तयार झालेला असतो, असं मला काहीतरी जाणवत राहिलं. माहित नाही मला असं वाटतं की ना माइंडफुलनेस मध्ये एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे सेल्फ अवेअरनेस. की मला माहिती आहे मी कुठे आहे, मला माहिती आहे माझ्यात काय आहे, आणि माझ्यात उत्पन्न होणारे त्या क्षणी उत्पन्न होणाऱ्या ज्या चिंता आहेत, त्या क्षणी उत्पन्न होणारे जे पुढे धावून घाबरणं आहे ते टेम्पररी आहे. मी जो आहे ती माझी ऊर्जा मला सापडलेली आहे, आणि त्या ऊर्जेच्या जोरावर मी उभा आहे, आणि ही ऊर्जा माझी आहे. आणि बाकी सगळे जे नॉट मी हे मी दाखवतोय, पण मी ऊर्जा स्वरूप आहे. बरोबर. मी वेगवेगळी रूपं घेऊन फिरत असतो, पण मी ती रूपं म्हणजे मी नव्हे. बरोबर. असं जे आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू की पुरुष आणि प्रकृती यांचं जे एकत्र येऊन जे माणूस तयार होतो त्याचं ते प्रतीक आहे. आणि ते समजणं मला असं वाटतं की तुझ्याशी बोलताना मला असं वाटतं की नाटक हे केवढं मोठं तत्वज्ञान आहे, केवढं मोठं जीवनाविषयी भाष्य करणारं, जीवनाविषयी अंतर्मुख करणारं, जीवनात काहीतरी शिकवणारं, आणि जीवनाला त्या मायक्रोस्कोप किंवा पेट्री डिश किंवा त्या लॅबमध्ये घेऊन बघणं की आपण स्वतःकडेच बघणं हे किती अमेझिंग आहे असं. ॲब्सोल्युटली. साक्षीत्व ते एक ते तयार होतं, मी नॉट मी मधनं तयार होतं, आणि ते मला वाटतं आपल्याला पुढे नेत असतं. नाटक हे फक्त नाटकापुरतं मर्यादित न राहता ते जीवनातलं कसं जग ही एक रंगभूमी आहे याचा आपल्याला हळूहळू समज यायला नेमकं कळतं की अरे काय म्हणायचंय शेक्सपियर बाबाला, ते कळायला लागतं. आणि मला वाटतं की हे जगणं आहे, म्हणजे दिस इज वॉट भिडलेला आहेस तू, जीवनाला भिडलेला आहेस. इनफॅक्ट त्याच्या सगळ्यामध्ये सिम्प्लिसिटी आली हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे मला ना खरंच असं काहीतरी मी वेगळं करतोय, मोठं करतोय असं ते राहिलेलंच नाही. असं काहीतरी त्यातलं अमेझिंग आहे. नाही, मला वाटतं आपण करत राहायचं असतं. असं म्हणजे ते गिव्हन हे करायचं असतं, हे आपण आता असं करायचं, हे असं होणार आहे. आणि मग त्याच्यामध्येच काही गोष्टी, बरं आज काय सफाईवाला आला नाही का, करूया, आपल्याला स्वच्छ हवंय आपण करूया, असं ते खूपच सहजतेच्या ह्याच्यावर येणं ते मला खूप सिग्निफिकंट वाटतं. काय म्हणायचं त्याला, स्वतःला समजून उमजून मी काय करतोय ते मला कळतंय, आणि ते मी समजून उमजून करतो आहे. शांत आहे मी शांत आहे, आणि मी शांत झालोय. म्हणजे गेल्या कितीतरी वर्षांमध्ये इतका जास्त शांत झालो की म्हणजे माझी बायको एक्झॅक्टली उलटी आहे. बरं. पण तीही आता शांत होत आली, पण ती रिॲक्टिव्ह आहे खूप. आणि मी रिॲक्टिव्ह जरी असलो तरी रिॲक्शन मी कधीच देत नाही, रिस्पॉन्सिव्ह आहे. म्हणजे तो रिस्पॉन्स या लेवलवर जाईपर्यंत मी थांबतो. असं काहीतरी एक मजा झाली. मस्त आहे. तर आपण खूप छान गप्पा झाल्या प्रदीप, आणि इतकी मोठा विश्व फिरून आलो असं मला वाटतं. इतक्या गोष्टीची आपण स्पर्श केला, आणि त्यातनं
म्हणजे मला असं वाटतं की यातनं मेंटल वेलनेस कसा काढायचा, यातनं मानसिकतेला कसं जपावं, कसं नको, तुम्ही नीट ऐका, सगळं सगळं त्यातनं तुम्हाला आपोआप त्यातनं मिळून जाईल असं मला वाटतं. तर ते खूप छान ऐकायला मिळालं तुझ्याकडनं. इट वॉज रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि ती आत्तासुद्धा तू एक एक्सप्रेशन लॅबच करत होतास माझ्याबरोबर असं मला वाटलं. आणि मला वाटतं सगळे लोक, बघणारे लोकांनी पण ते एक्सप्रेशन लॅब म्हणून बघितलं पाहिजे. छान, खूप मजा आली तिकडे आल्याबद्दल. आणि खूप मोकळेपणाने जस्ट दिल खोलकर बोलली. म्हणजे अगदी अमीन सयानीचं जे आपण खोटेपणा करतो, सुरुवात कैसे हुआ तो ऐसे हुआ, ऐसे हुआ जनाब, बस हो गया, हो गया, बस हो गया, क्या पता हो गया. ते छान झालं. आणि ती सहजता, तो शांतपणा आणि त्यातनं घडणं, हे खूप सुंदर आहे असं मला वाटलं. खूप मजा आली, खूप आनंद आहे. आणि खूप आभारी आहे की किती मस्त मोकळेपणाने बोलणं झालं आपलं. संवेदन गुरुकुल हा जो उपक्रम आहे त्याच्याविषयी मला फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ती अशी आहे की मानसशास्त्र, सायकोलॉजी ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना फार दूरची वाटते किंवा खूप गूढ वाटते. तर संवेदन गुरुकुल ह्या उपक्रमामुळे एक वेगळ्या पद्धतीची दुर्बीण आपल्या हातात आल्यासारखं झालं आहे की हे सगळं आपल्याला फार जवळून दिसेल, जवळून ॲक्सेस करता येईल अशा स्वरूपामध्ये ऑडिओ बुक म्हणा किंवा ऑडिओ व्हिज्युअल बुक म्हणा किंवा त्यांच्या वेबसाईटवर असलेले कोर्सेस म्हणा, ह्या सगळ्यामधून आपल्याला सायकॉलॉजीचं एक्सप्लोरेशन, सायकॉलॉजी हा प्रांत धुंडाळता येता येईल सगळ्यांना. त्याच्याकरता वेगळी कुठली तरी काहीतरी परीक्षा देणं, हे करणं, असं काहीच करावं लागणार नाही. सो डिग्लॅमराईज ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने सायकॉलॉजी आपल्या पुढे आणून देण्याचं काम संवेदन गुरुकुल करत आहे.